आणि पाणीच ठेवायचं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही मिळत नाही. सकाळी अर्धा पाऊण तास काम करायचे आणि संध्याकाळी अर्धा पाऊण तास काम करायचे तुमच्याच घरात राहून. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही काम करायचंय का? तर नाही करायचं. मग जर हे एवढं जर कमी वेळेत जर काम करून जर तुम्हाला महिन्याला जर समजा 6,000 रुपये मिळतात, म्हणजे रोजची किती मजुरी झाली तुमची? 200 रुपये. जर तुम्ही दिवसभर 8 तास बाहेर काम करून तुम्हाला किती मिळतात? 250 रुपये. बरोबर ना? मग ते जर तुम्ही घरात राहून तुम्हाला किती मिळणार आहेत? 200 रुपये. मग 200 रुपये चांगले आहेत का मजुरी बाहेर दिवसभर 8 तास काम करून उन्हात पावसात काम करून 250 रुपये मिळवणं ते चांगलं आहे? मला सांगा. मेहनत काय पण मेहनत पण नाहीये. मेहनत पण नाही तेवढं म्हणजे थांबूनच राहणं थोडं हालचाल होईलच ना. नाही म्हणजे पण मजुरी 8 तासाचं काम करण्यापेक्षा हे चांगलं आहे ना, असं मला सांगायचंय. म्हणजे सकाळी एक अर्धा पाऊण तास 1 तास तुम्हाला लक्ष द्यायचे, संध्याकाळी 1 तास द्यायचे. पटतंय का? बोला बोला. बरोबर आहे का चुकीचं आहे? तुमचे दोन्ही घेऊ शकतो. मोठे पक्षी पण आपण घेऊ शकतो आणि पिल्ल पण घेऊ शकतो. पण पिल्ल तुम्हाला यासाठी तुमच्या फायद्यासाठी आहेत का? मोठे पक्षी होतात, समजा तुमच्याकडे 25 कोंबड्या आहेत, तर दरवेळेस 2-3 कोंबड्या पिल्ल अंड्यावर बसलेले असतील, 4-5 कोंबड्या, 4-5 पिल्लांची अंडी चालू असणार आहेत, पिल्ल चालू असणार आहेत. मोठे पक्षी जास्त व्हायला लागले तर तुम्हाला जागा कमी पडेल आणि छोटे पक्षी असल्यामुळे काय तुम्हाला सांभाळायचा त्रास नाही जास्त. आणि एक महिन्यानंतर तुमचे पक्षी पण निघून जातील. म्हणजे काय तुम्हाला दर महिन्याला पैसे येत राहतील. पक्षी नाहीतर मोठे पक्षी करायला तुम्हाला दर 6 महिन्यानंतर पैसे येणार. हे कसे छोटे पक्षी 1 महिन्याचे काढले म्हणजे तुम्हाला दर महिन्याला पैसे येत राहणार. नुकसान तर काहीच नाही. कमीत कमी 6,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला येते, म्हणजे ऍव्हरेजली काढला तर वर्षाच्या हिशोबाने. त्यांचे दाखले जास्त बनवून घ्यायला लागतील. 30% तुम्हाला 70-80 हजार